सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविस्टा उभारलं जाणार 7,500 कोटींहून अधिकचा खर्च। उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला मोठा झटका। उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा राज्यसभेच्या 8 जागांवर विजय, तर दिल्ली राज्यसभेच्या 2 जागा सपाच्या खात्यात। उद्या पुन्हा होणार महाविकास आघाडीची बैठक। मवियात कोणतेही मतभेद नाहीत। प्रमुख नेते जागा वाटपावर बोलणार। खासदार संजय राऊतांची माहिती। जरांगेंचं आंदोलन एसआयटीच्या फेऱ्यात। जरांगेंच्या आंदोलनात दगड कोणाच्या कारखान्यातून आले, शेलारांचा सवाल। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू। दोषी आढळलं तर राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान। राजेश टोपेंवरील आरोप 100% खोटे। जरांगेंची खुशाल चौकशी करा, आमचा संबंध नाही, शरद पवारांचं विधान। शिंदे फडणवीसांनी आरोप करताना भान बाळगावं, पवारांची सरकारवर जोरदार टीका। सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार का? 10% आरक्षणाचा फायदा काय? जरांगेंचा सरकारला सवाल। ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश। अशोक चव्हाणांपाठोपाठ बसवराज पाटलांचाही काँग्रेसला रामराम। अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार। महाराष्ट्र भवनासाठी 77 कोटींचा निधी प्रस्तावित। अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला। हा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात। उद्धव ठाकरेंची बोचरी टीका। विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, विरोधकांना टीका करण्याशिवाय काही येत नाही। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।